आज असं चीज सँडविच बनवतो का नाही की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. पहिल्यांदा घ्यायचा ब्रेड, नंतर टॅमॅटो, कांदा, काकडी सगळं चिरून एका भगोल्यात टाकून द्यायचं. तोपर्यंत उकडत टाकलेलं बटाटे चिरून घ्यायचं. दुसरीकडे मिक्सरवर कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी फिरवून घ्यायची. नंतर ब्रेडवरती सगळं पसरून लावायचं, व्यवस्थित लावायचं गजगशीत. कसं ब्रेड दिसते ग ग ग ग खतरनाक का नाही. मग त्यावरती बटाटा टाकून घ्यायचं हळू 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 हळू. मी का बघा कसा हात घालते. नंतर त्याच्यावर चीज शिपडायचं बरं का. कसं खाताना एकदम क्वालिटी वाटलं पाहिजे. मीही का बघा आमची वाट बघत बसली कधी होतंय कधी होते. तिला म्हणलं थांबदार त्यातलं एक टॅमॅटो खाऊन घे, तोवर मी आज सगळं टाकून घेतो. मग काकडी, टोमॅटो, कांदा व्यवस्थित टाकायचं पद्धतशीरपणे. नंतर दुसरा ब्रेडवरती पुदिन्याची चटणी घेऊन त्याच्या अंगावर टाकायचं. तोपर्यंत गॅस ठेवायचा गरम व्हायला आणि त्याच्यावरती बटर फिरवायचं गोल गोल गोल. लय बी गोर फिरवू नका नाही तर चक्कर यायची. आणि एक 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 सँडविच आहे का नाही तव्यावरती ठेवा. चेंगरा चिंगरी झाली नाही पाहिजे. चारी सँडविच एका टायमिंगला बसली पाहिजे. सुट्टी नाही, धक्का बुक्की नको. कसं दिसते ती कुरकुरीची सँडविच. आय आता उतरून घेतो. लय भोका लागलेला आहे बेकार. आणि बघा आता हळूच त्याला आहे ना चिरून घ्यायचं. त्रास होता कामा नाही आपल्याला. कसं दिसतंय सँडविच. आता चीज तर बघा कसलं भारी दिसतंय. या खायला.